सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। वर्षानुवर्ष मागण्यांसाठी पाठपुरावा, निवेदनं आणि आश्वासनांचा सिलसिला सुरूच राहिलाय। मात्र पदरी ठोस निर्णय नसल्यानं EPS 95 पेन्शनधारकांचा संयम आता संपत चाललाय। आता लढाई निवेदनांची नाही तर रस्त्यावरची आहे, असा स्पष्ट इशारा देत EPS पेन्शनधारकांनी आपल्या हक्कांसाठी निर्णायक संघर्षाची तयारी सुरू केली आहे। येत्या 5 ऑगस्टला नवी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाचा एल्गार महाबळेश्वर येथे झालेल्या भव्य पेन्शनर मेळाव्यात केला गेलाय। राष्ट्रीय संघर्ष समिती आणि पेन्शनर वेलफेअर असोसिएशन अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन केलं गेलं। तर या मेळाव्यात जंतर मंतर आंदोलनाची दिशा, जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा सहभाग आणि आगामी संघर्षाची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली। EPS राष्ट्रीय संघर्ष समिती आणि पेन्शनर वेलफेअर असोसिएशन अहिल्यानगर यांच्या वतीनं आज हा मेळावा पार पडलाय। या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वागचौरे होते, तर अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघर्ष समितीचे पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर होते। पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, महिला आघाडीच्या अध्यक्ष आशाताई शिंदे, भगवत वाळके, तानाजी काळभोर, संपतराव समिंदर, दिलीप कहाणे, बापूराव बहिरट, दशरथ पवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पेन्शनधारक हजर होते। छत्तीसगडहून इजाज जी रहमान यांची विशेष उपस्थिती होती। पेन्शनधारकांच्या वतीनं खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा सत्कार केला गेला। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी EPS पेन्शनधारकांच्या मागण्यांना आपला सातत्यानं पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय। 2009 पासून आजपर्यंत आपण EPS राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। पेन्शनरच्या मागण्यांसाठी यापुढेही आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही खासदार वागचौरे यांनी दिली। तर अध्यक्षीय भाषणात सुभाषराव पोखरकर यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत EPS पेन्शनधारकांना निर्णायक लढ्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। देशभरामध्ये सुमारे 82 लाख EPS पेन्शनधारक असून हा प्रश्न केवळ एका जिल्ह्याचा किंवा राज्याचा नसून देशातील लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुमारे 47,000 EPS पेन्शनधारक असून त्यापैकी सुमारे 24,000 पेन्शनधारक शिर्डी लोकसभा मतदारसंघात असल्याचा दावाही त्यांनी केला। और हम ये चाहते हैं कि हमारी जो पेंशन है, जो नियम अनुसार हर 3 साल में रिवाइज होना था, DA तो साथ में नहीं है लेकिन वो पेंशन रिवाइज होना था, ये प्रावधान था 1995 एक्ट में, लेकिन वो हम पे लागू क्यों नहीं किया EPFO ने, ये हमारा एक दुख है अभी भी। और हम इसी के लिए लड़ाई लड़ रहे हैं। और आज 11 साल हो गया राउत साहब को, अब मुझे जुड़े हुए 9 साल हो गया उनसे, लेकिन आज तक हमको कोई लाभ नहीं मिला। समय समय पे जब जब मांग होती है, हम जहाँ भी राउत साहब का कार्यक्रम हो या जिस पेंशनर का कार्यक्रम हो, इस उम्मीद से जाते हैं कि वहाँ पे कुछ नया समाचार मिलेगा तो हम लोग को कुछ सुख मिलेगा। लेकिन आज तक 24 साल हो गया मैं 700 की पेंशन में गुजारा कर रहा हूँ और उससे एक पैसा नहीं बढ़ा मेरा, इसलिए हमारी लड़ाई है ये। क्या करना चाहिए? हम सरकार से ये उम्मीद करते हैं कि सरकार जैसे राज्य कर्मचारी और सेंट्रल इनको DA देती है, इस तरह अगर हमें DA का प्रावधान नहीं है लेकिन ये प्रावधान है रिवाइज करने का, उसको क्यों नहीं किया जाता? उसका दोषी कौन है? उसको या तो फिर नियम बदल दो, अगर नियम में नहीं आता तो वो नियम लागू करो। जैसे आज आपने कई नियम को बदल दिया, कई संविधान को आपने चेंज किया है, तो क्या हमारे 26 साल या 50 साल 72 में लागू हुई है हमारी पेंशन 1972 से कंटिन्यू चल रही है, तो उसमें थोड़े थोड़े दिन में बढ़ोतरी होना चाहिए। लेकिन आज तक 700 से 24 साल हो गया, एक पैसा नहीं बढ़ा। मेरा दुख और मेरे जैसे कई पेंशनों का यही दुख है कि हमारे साथ इंसाफ हो, हमारे पोती पोता को हम 2 पैसा दे सके, हमारी ऐसी हैसियत हो
हम अपनी पत्नी को 2 रोटी खिला सके, ये हमारी हैसियत हो। आम्ही या ठिकाणी 95 पेन्शनर्सचा मेळावा या ठिकाणी घेतला आणि बहुसंख्येने लोकांनी या सहकार्य या ठिकाणी केलं। हॉल या ठिकाणी कमी पडला अशा पद्धतीचा या ठिकाणी पाहायला मिळालं। तर भाऊसाहेब आपले शिर्डी लोकसभेचे खासदार श्री भाऊसाहेब वागचौरे यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की भविष्यामध्ये पेन्शनरचे जे 7,500 प्लस DA वाढ करण्याची त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली आणि सगळ्यांचं समाधान या ठिकाणी करण्यासाठी दिल्ली येथे 5 ऑगस्टला जंतर मंतरवर आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्या आंदोलनाने सगळ्यांनी सहभाग घेऊन या अंतिम लढ्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं। 20 मध्ये पंतप्रधानांनी तुमची पेन्शन वाढवतो असं आश्वासन दिलं, त्याच्यानंतर 21 मध्ये देखील पेन्शन वाढवतो असं आश्वासन दिलं, परंतु आतापर्यंत त्याचा त्यांना विसर पडलेला आहे आणि आपल्याला पेन्शन आपल्या खात्यात अजून जमा झालेली नाही। म्हणून कमांडर साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत। प्रत्येक खासदाराला आतापर्यंत प्रत्येक खासदाराला जवळजवळ 50 वेळा प्रत्येक खासदाराला निवेदन दिलं। त्यातल्या काही खासदारांनी आपला प्रश्न संसदेत मांडला देखील, परंतु सरकार फक्त मंत्री काय सांगतो, याच्या अगोदरचे श्रममंत्री सांगत होते तुमचं काम हो रहा है, आताचे भी श्रममंत्री ते सांगते तुम्हारा काम हो रहा है और जल्दी हो जाएगा। अरे जल्दी कवा होईल? जेवढे पुरुष तेवढ्याच महिला आल्या पाहिजे। दिल्लीमध्ये जायचं आणि नुसतं बसून माघारी यायचं, 5 वेळा तसंच केलंय। ह्यावेळेस तशी गोष्ट व्हायला नको। सगळ्यांनी जवळजवळ महिला आणण्याचा प्रयत्न करावा आणि सहकार्य करावं संघटनेला। अहो संघटना काम करते, तुम्ही म्हणता पोखरकर सर फार काम करतात, फार भरतात, फार जातात, पण सहकार्य त्यांना नाही देणार मी, त्यांच्या मंडळीला देणार, कारण त्यांचं सहकार्य असल्याशिवाय हे जाऊच शकत नाही। त्यांचं सगळ्यात जास्त सहकार्य पोखरकर सरांना आहे। आपल्या उर्वरित आयुष्य सुखा समाधानाने जगायचं जर असेल आणि आपल्या हक्काचा पैसा आपल्या मुलाबाळाला याचना करून मागायचा नसेल तर आपण खंबीरपणे दिल्ली जंतर मंतरवर आपण विजयश्री साजरी करून येणार आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत। त्यासाठी आपलं सुद्धा पाठबळ आपल्याशी असायला पाहिजे। म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती करतो, संघटित राहण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी, त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही। आपल्या लोकशाहीमध्ये सध्या संख्याबळाला फार किंमत आहे। तो किती हुशार आहे किंवा काय याचं हे नाही, पण संख्या जर असेल, आता जंतर मंतरवर आपल्या मुलाबाळांनी शासनाला दाखवलं शिकवलेलं आहे, पण आपण बी बुढे नाही जवान आहोत, बुढे जवान हे सुद्धा त्यांना दाखवून देऊ। आमच्यापासून तुम्ही शिकलेला आहात आणि तुम्ही आम्हाला जर ह्या पद्धतीत आणि ह्या वयात जर आम्हाला ह्या यातना भोगावं लागत असेल तर तुम्हाला सुद्धा आम्ही हा धडा शिकवायला तयार झालेलो आहोत। ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक ऑफिसला आपल्याला त्याला डोकं करायचं आहे, त्यावेळेस आपण मागे नाही पडत पाहिजे। आतापर्यंत तेच झालंय, प्रत्येक वेळेस कमी पडतो आम्ही, आपल्या संख्येने कमी पडतो आम्ही। प्रत्येक मेळाव्यात प्रत्येक ठिकाणी सांगतो आम्ही 22 लाख 82 लाख आहेत, 85 लाख आहोत आम्ही, पण 1500 लोक पण तिथे दिल्लीत पोहोचत नाही। म्हणून ही कमतरता बघून सरकार सुद्धा दुर्लक्ष करायला लागले मागच्या वर्षापासून, असं झालं थोडक्यात। महिनाभर आम्ही कलकत्ता दिल्ली आता फिरत होतो, प्रत्येक खासदारांना पत्र दिले, निवेदन दिले, ज्यांना ज्यांना निवेदन दिले ते अपोजिट पार्टीच्या लोकांनी तो उठाव केला। सत्ताधारी पक्षाचे जे खासदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे जे आपले सदस्य आहेत ते विषय मांडत नाही, ही प्रमुख्याची गोष्ट आहे। ते त्या लक्ष देत नाही, ते विषय मांडत नाही, कारण त्यांची पेन्शन भरपूर आहे त्यांना, त्यामुळे आपल्या पेन्शनकडे ते लक्ष देत नाही। तेवढं निवेदन घेताना सांगताना ऐकून घेतात आणि तुमचा प्रश्न मांडतो, सांगतो तिथं, पण पाहिजे तशी ताकद लावून तो प्रश्न मांडला जात नाही। आता मागच्या आठवड्यात आम्ही दिल्लीत होतो, जवळजवळ 22 खासदारांना भेटून तिथं आम्ही पत्र दिले, त्यातले मोजून मला वाटतं 16 का 15 खासदारांनी परवा आपल्या कामगार मंत्र्याला घेऊन त्यांना निवेदन दिलं, त्यांना सांगितलं,
त्याच्यात आपले वास्तव्य साहेब अगदी पुढे आहेत. वास्तव्य साहेबांनी तर पहिल्यापासून लावून धरलेलाच प्रश्न आहे तो. दिल्लीला जाणं, तिथं उपोषणाला बसणं, जंतर मंतरवर जाणं, हे सगळं काही आपल्या करता करतात. मग आपण आपला सहभाग या संघटनेसाठी असणं अत्यंत आवश्यक आहे. जिथं मिळेल तिथं आपण ह्या UPS पेन्शन धारकांवर काय काय अन्याय होतो. केंद्र सरकार त्यांची कोर्टाचे ठिकाण सुद्धा पाळत नाही, आदेश पाळत नाही, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होऊ शकत नाही, काही नक्कीच झालं पाहिजे. मग आपल्याला केंद्र सरकारमध्ये जे जे खासदार आहेत त्यांचं मत आपल्याला परिवर्तन करून आपल्या समस्या सरकारपर्यंत नेण्याचं काम हे भोकरकर साहेब सातत्यानं करत आहेत. आपला प्रश्न निकालीशिवाय निकालात काढल्याशिवाय सरकारही गप्प बसणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही आणि देवसुद्धा गप्प बसणार नाही. कारण कुठेतरी तुमच्या प्रश्नाची जाणीव जशी इतरांच्या मनामध्ये होती तशी सरकारच्या मनामध्ये देखील झाल्याशिवाय राहणार नाही, झालेली आहे, याची जाणीव मला झालेली आहे. आणि म्हणून हा प्रश्न खऱ्या अर्थानं याच्यावर आपण खूप वाद केलेला आहे, चर्चा झालेली आहे. पण मित्रांनो एवढं सांगू इच्छितो की मी अनेक खासदारांना देखील उद्युक्त केलेला आहे. अनेक राज्यातल्या खासदारांना मी तंत्रमंत्र घेऊन आलो, चर्चेमध्ये सांगितलं तुमच्या देखील या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा, बोला. कारण हा प्रश्न देशव्यापी आहे, हा काय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न झारखंडचा आहे, उत्तराखंडचा आहे, हा प्रश्न बिहारचा आहे, संपूर्ण देश पातळीचा प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे हा प्रश्न इतका सोपा आणि साधा आहे. तुमच्याच पैशावर व्याजावर पेन्शन द्यायची आहे. असं असताना सरकार यामध्ये का चालढकल करतं हेच कळतंय. खरं तिथले अधिकारी आम्ही ज्यावेळेला मागं भेटलो, आतापर्यंतचे जेवढे कामगार अधिकारी आहेत त्या प्रत्येक कामगार अधिकाऱ्यांना आपण भेटलेलो आहोत. मग ते दत्तात्रय असतील ज्यांना आपण सिटीला आणलं होतं, त्याच्यानंतरचे जे आता राज्यपाल झालेले ते पण आहेत. 4-5 माझ्या माहितीप्रमाणे मी खासदार होतो तेव्हा देखील आपण भेटलेलो आहोत. 4-5 कामगार मंत्र्यांना भेटलो. पण इथले अधिकारी मात्र नादान आहेत असं माझं स्वतःचं म्हणून. ते अधिकारी मात्र नीट प्रकारे फीड करत नाहीत, नीट प्रकारे सरकारला माहिती देत नाहीत. खरं म्हणजे त्यांचे आईबाप तसे असते तर बरं झालं असं तुमच्यासारखे पेन्शन मी तर जाणीव झाली. तर त्या जाणीवा त्यांच्याजवळ हे चित्र मला त्या ठिकाणी दिसलेलं आहे, हे मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला आता ही लढाई ज्या पद्धतीनं भोकरकर साहेब चालू ठेवलेली आहे तुम्ही सगळ्यांनी, ती लढाई खऱ्या अर्थानं यशस्वीतेकडे वाटचाल करणार आहे. यश मिळण्यासाठी हा संघर्ष करावाच लागणार आहे. आणि पुढच्या तुमच्यासारख्या तुमचा संघर्ष, तुमचा त्याग, तुमचे कष्ट या पुढच्या पिढ्यांना निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे. आणि हा तो दिवस आपल्या सर्वांना बघायचा आहे. आणि तो दिवस आणण्यासाठी मी माझे सर्व सहकारी मला जेवढं करता येईल तेवढं मी केल्याशिवाय राहणार नाही. उलट मी आपल्याला सांगू शकतो एक पाऊल माझं पुढे असेल. भोकरकर साहेब म्हणजे त्याप्रमाणे 20 तारखेला हा मी विषय लोकसभेमध्ये घेतला. माझा पंतप्रधानांकडे पत्रव्यवहार झाला, त्याचं पत्र देखील आलं पंतप्रधानांचं, मला मी त्याची कॉपी दिली तुम्हाला. नंतर मांडवे साहेबांशी तर सतत पत्रव्यवहार चालू आहे. फायनान्सच्या मिटिंगमध्ये हा विषय मी काढला, त्या कमिटीचा मी मेंबर आहे. आता पुन्हा ज्या मिटिंगा होतील फायनान्सची तिथे देखील त्या मॅडमला, फायनान्स मंत्र्याला देखील मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी असा एकही क्षण आणि वेळ ठेवणार नाही. तुम्ही सांगायची गरज नाही, तुम्ही बोलायची गरज नाही, पण हा आपला माणूस खासदार आपला आपण सर्वांनी निवडून दिला, सर्व आपल्या प्रश्नासाठी पुढे असेल, बोलत राहील, भांडत राहील, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. तर एक निवेदनाचा एक ड्राफ्ट तयार करून द्या. मी तो मांडवे साहेबांना बघतो, भेटीच्या मध्ये देतो. आणि जेवढे काही नालायक अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी. जे जे छळ करतात त्यांना सेवा निलंबित केलं पाहिजे. आणि एक मिटिंग आपण तिथे लावून नाशिकला, मी पण त्या मिटिंगला येतो, पत्र देऊन लावू आणि आपण सर्वजण त्या कार्यालयात जाऊन बसू.
फक्त मला हे 2-3 आठवडे द्या, आपण त्याप्रमाणे पद्धतीने फक्त मला अगोदर त्यांना मी लेखी देतो तशा प्रकारची मला माहिती द्या. दुसरा विषय तुम्ही EPO पेन्शनच्या बाबतीमध्ये जो बोललात त्याबद्दलचा जो विषय आहे, तरी ती विंडो बंद आहे. ती बंद झालेली विंडो सतत जर सुरू करायची असेल तर त्याबाबतचं देखील मांडव्या साहेबांना मी सांगेन लेखी पत्र त्या विषयाचं बदली तो विषय आपण देखील निकालात काढू. आणि यापुढे तुमचे देश पातळीवरचे विषय असले तर आहेच, पण राज्य पातळीचे असतील किंवा जिल्हा पातळीचे असतील तर अवश्य जरूर गोगलकर साहेबांना सांगा, मला सांगा. मी सतत आपल्या प्रश्नावरून असेल ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी सुभाष पोपरकर, राष्ट्रीय संघर्ष समितीचा पश्चिम भारताचा समन्वयक म्हणून काम करतो. गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि या 3 राज्यांमधल्या जास्तीत जास्त पेन्शनरांना आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. तसं देश पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेऊन या सगळ्या लोकांना जागृत करतो. या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम आम्ही करतो आणि यांचे जे प्रश्न आहेत, विशेषतः आम्ही एवढे पैसे भरून आम्हाला मात्र पेन्शन अत्यल्प मिळते की जी जीवनाला अजिबात लोकांना पुरत नाही. 700 आणि 800 रुपये पेन्शन म्हणजे लाज वाटते सांगायला, कारण आम्ही पैसे भरलेत आणि असं असताना आम्हाला मात्र 700 आणि 800 500 रुपये पेन्शन ही लाजिरवाणी गोष्ट आहे या शासनाच्या दृष्टीनं. आणि म्हणून हा लढा आम्ही गेली 10 वर्ष लढतो आहोत. आमची मागणी काय आहे? साधी मागणी आहे हो. आम्ही फक्त 7,500 रुपये आणि महागाई भत्ता म्हणजे 9-10 हजार रुपये आम्हाला जीवनाला मिळावे, नवरा बायको थोडं जीवन जगू शकेल एवढी रक्कम आम्ही मागतो. आम्ही कुठं तुमच्यासारखे लाख रुपये पेन्शन मागतो. आम्हाला 10,000 रुपये मिळाले तरी पुष्कळ झाले. नवरा बायको सुखासमाधान जगतील आणि सुखासमाधानानं मरतील. निदान आम्हाला मेल्यावर आमचं कफन घ्यायला इतके पैसे आमच्या खिशात असावेत. अहो ती सुद्धा परिस्थिती आज आमची नाही. आमचा मित्र भेटला तर चहा पाजायची दानच राहिली नाही, अशी आमची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून हा संघर्ष आमचा आहे. आम्हाला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हव्यात. उतारवयामध्ये अनेक आजार आहेत, सगळ्यांना आहेत. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अनेक आजार आहेत. आम्हाला मोफत आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा चालू आहे. ज्यांनी एकूण पगारावर पैसे कपात करून दिले ते हायर पेन्शनला सगळे लोक पात्र असताना EPFOनं या लोकांना डावलण्याचा प्रयत्न केला. सातत्यानं डावललं जात आहे आणि म्हणून हा रोष आहे. ज्यांच्या एकूण पगारावर कपात झाल्या त्या सगळ्यांना हायर पेन्शन मिळावी ही मागणी आहे. ज्यांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलं पण पेन्शन योजनेत ते बसले नाही त्या सगळ्यांना मिनिमम 5,000 पेन्शन देण्यात यावी यासाठी हा लढा अविरत चालू आहे. आम्ही देशातल्या सगळ्या खासदारांना भेटतो, कारण हा प्रश्न खासदारांनी संसदेत मांडावा. शेवटी निर्णय घेणारं सरकार आहे आणि मोदी साहेबांनी या प्रश्नी त्वरित निर्णय घ्यावा अशी या देशातल्या लाखो पेन्शनरांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं आमचा हा सातत्यानं प्रयत्न आहे. 5 ऑगस्टला दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा जोरदार सहभाग नोंदवण्याचा निर्धार या मेळाव्यातून केला गेला. यावेळी GK चिंतामणी, शरद बनसोडे, संपतराव समिंदर, आशाताई शिंदे, भगवंत वाळके, इंद्रसिंग राजपूत, इजाजी रहमान आणि अशोकराव खंडागळे यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अण्णासाहेब म्हस्के यांनी केलं तर संजय इनामके यांनी सर्वांचे आभार मानले. मोठ्या संख्येनं पेन्शनधारकांची उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बाभळेश्वर येथील मेळावा आगामी आंदोलनासाठी शक्तीप्रदर्शनाचा नवा टप्पा ठरलाय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, राहता. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज.
अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.